शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण कोल्हापुरात आहोत. त्यातल्या त्यात एकदम कोल्हापूर महावीर कॉलेज आहे तुम्हाला माहित असेल तिथून एकदम जवळच्या ह्याच्यामध्ये आहे. हा जो एरिया आहे हा न्यू पॅलेस आहे. न्यू पॅलेसच्या शेजारचा आहे. बघा त्यातल्या त्यात एक अशोक दिंडेंच्या शेताला भेट देऊन त्यांनी बघून एक 8-10 दिवसापूर्वी ह्यांनी बाहेरीची अल्ट्रासी चालू केलंय. तर ह्याच्यामध्ये काय फरक पडला ह्यांना 8 दिवसामध्ये? आता बरेच शेतकरी माझे 2000 सालापासूनचे पण आहेत. कळलं का? जे दुसरं काही वापरत नाहीत किंवा परवा अशोक दिंडेंचा तुम्ही बघितलं असेल, तर तो जो एक क्षेत्र होतं ते गेले 6 वर्ष काय वापरलेलं नाही त्यांनी बाहेरीचे अल्ट्रासी सोडून. आता फक्त लगेच वापरल्यावर काय फरक पडतो? आणि तो चांगला जरा फरक पडलाय. यांचा स्वतः फोन आला होता. म्हणून आम्ही त्यांच्या शेतावर आलोय. तर जरा त्यांच्याच तोंडून ऐकूया, की 8 दिवसात सुद्धा काय फरक पडतो? नमस्कार. मी मिलिंद पाटोळे, राहणार महावीर कॉलेज. माझी तिथं 1.5 एकर शेती असून मी सध्या अल्ट्रासी आणि बायोरिच यांचा व्हिडिओ बघितला आणि माझ्या ऊसासाठी वापरायचा माझा विचार होता. पण मी पहिल्यांदा थोडीशी रासायनिक खतं वापरलेली आहेत, पण त्यातनं मला तेवढा रिझल्ट जाणवत नव्हता. पण ते व्हिडिओ बघितल्यानंतर मी स्वतः दिंडे यांचा YouTubeचा चॅनलचा बघितला, व्हिडिओ बघितला आणि मी त्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटलो. आणि मला ते जे ऊसाची प्रगती दिसली त्यानंतर मी माझ्या शेतात करायचं ठरवलं. आणि आज मी फक्त एक आळवणी आणि एक फवारणी केली आहे. तर मला पानाची रुंदी किंवा उंची किंवा जे तजेलदारपणा आहे, तो अत्यंत एक 10-15 दिवसातला हा रिझल्ट आहे माझा. प्रत्यक्ष तुम्ही बघू शकताय. ऊसाची पानाची रुंदी किंवा जाडी, काळोखी ही अप्रतिम आहे. आता शेतकरी मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल, की आता 12:41 झालेत. हो, म्हणजे दुपारची दुपारची वेळ आहे. पण हे लेट आहे. सुकलेलं दिसत नाही. तर जरा क्लोजअप घे म्हणजे लक्षात येईल शेतकऱ्यांना. हे सुकलेलं दिसत नाही. हे जे हाईटमध्ये किती फरक पडला असं वाटतंय 8 दिवसात? हाईट मध्ये तरी एक 8 ते 9 इंचाचा फरक पडला उंचीला. पडला, उंचीला पडला. कारण माझी ह्याला फवारणी होणार होती. आता ह्याला फवारणी करण्यासारखा ऊस नाही. माझ्या डोक्याच्या उंचीला गेला हां. एका फवारणीमध्ये. मग अगोदर फवारणी करता आधी येत होती. फवारणी करता येत होती. मी ज्याला घेऊन आलो त्याला हं. फवारणी योग्य ऊस होता. फवारणी आता बघा आपण जर आत गेलो जरा आत गेलो तर तुमच्या लक्षात येईल हे जे हाईट किती आहे सरीमधून बघितलं तर. हे आपण सरीवर उभा राहिल्यानंतर ती हाईट होती. आणि महत्वाचं जाडी पानाची फार वाढली. जाडी पानाची फार वाढली. आणि हे टर्फल असं बाहेर आलंय. टर्फल म्हणजे पान सोडायला लागले. पान सोडायला लागले. बरोबर आहे. लक्षात आलं का? तर शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा 8 दिवसात सुद्धा काय होतं बाहेरीच्या अल्ट्रासीना हे तुम्हाला हे ज्वलंत उदाहरण आहे. तर त्यांनी असं विचार करू नये की आम्ही तर 72 तासाचंच टायमिंग सांगतो बरोबर. रिझल्टला. लक्षात आलं का? तर रिझल्ट मध्ये काय फरक पडतो किंवा पिकामध्ये काय फरक पडतो ही तर तुम्हाला लक्षात येतं. एवढं ऊन आहे दुपारचं 1 वाजत आलेत. कळलं का? 12:41 झाले आणि 12:41 ला सुद्धा हे किती रसरशीत दिसतंय. हे जरा बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः फोन केलाय. हो, मी स्वतः हां, फोन करून स्वतः फोन सांगितलं. म्हणजे करून मला त्यांनी जेव्हा सांगितलं की रिझल्ट बाबा असं आलंय. रिझल्ट आणि जवळ असल्यामुळे आम्ही आलोय इथं. एकदमच जवळ आहे 3-4 किलोमीटर आहे आमच्या घरापासून. तर मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, की ह्याच्यामध्ये पाटोळे साहेब एक सांगा रानात काय फरक पडलाय? शेतामध्ये आता सध्या तरी मी अजून आत गेलेलो नाही. तरी पण पुढच्या 8-10-15 भुसभुशीतपणा. भुसभुशीतपणा आलेला आहे आता याला. भुसभुशीतपणा म्हणला तर माती आता मऊ अशी झालेली आहे सगळी. पाय घुसतात तुमचे. पाय घुसतात आणि अगदी एवढं ना माती केवढी भुसभुशीत जाणवतात. तर शेतकरी मित्रांनो आपणाला 8 दिवसामध्ये मी जे सांगतो की बाबा आपलं अंगठ्याजवळचं बोट खाली जाईल एवढं रान भुसभुशीत होतं आणि ही खरोखर फॅक्ट आहे. इथं बघा तुम्ही अंगठ्याजवळचं बोट खाली जाईल एवढं रान भुसभुशीत होते. तर ही खरोखर फॅक्ट आहे. अजून ते वाळलं आहे तरी. हो, आता हे वाळलं वाढलं असतं तर आणि तुम्हाला ते व्यवस्थित हे दिसलं असतं. तर मला वाटतं हा एपिसोड आपण इथंच थांबवूया. नमस्कार. तर मला वाटतं हा एपिसोड आपण इथंच थांबवूया. नमस्कार.